बातमी मुंब्र्यातून मुंब्र्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे उडालेले आहेत। मुंब्र्यात गोळीबार झालेला आहे। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय। 2 जण गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या सर्व प्रकारामुळे मुंब्र्यात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय। त्या शाळेतल्या केळीच्या झाडाची केळी त्यांनी तोडली होती। त्याच्यावरून वाद झाला आणि त्यांनी त्या महिलेला मारहाण केली होती आणि छेडछाड केली होती। त्याच्यावरून तिचा मानलेला भाऊ होता बाबा बंगाली उर्फ नायर, याला राग आला आणि त्यांनी त्या रागाच्या भरामध्ये त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल होती, त्याच्यातनं 3 गोळ्या फायर केल्या। त्याच्यामध्ये अकबर अब्दुल शेख जो आहे तो मय झालेला आहे आणि समीर शेख आणि अब्दुल शेख हे जखमी झालेले आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, काही दिवसांपूर्वी रील स्टार सापडतो, त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे मुंब्र्यामध्ये आणि परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित झालेला आहे। नेमकं पोलीस काय करतायत असाही सवाल उपस्थित झालाय। पाहायचं झालं तर मुंब्रा असेल, कल्याण असेल, इव्हन ठाणे जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रकारचा सवाल उपस्थित होतोय। कारण रील स्टारच्या घरामध्ये शस्त्रसाठा सापडणं आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 ते 4 दिवसांपूर्वीच ही घटना घडलेली आहे रील स्टारच्या बाबतीत शस्त्रसाठा सापडल्याची। आणि त्यानंतर लगेचच मुंब्र्यामध्ये अशा प्रकारचा गोळीबार होणं, ते सुद्धा गावठी पिस्तुलाच्या माध्यमातून होणं। क्षुल्लक वाद होता। जो बाबा बंगाली उर्फ नायर आहे याची मानलेली बहीण जी अन्नू शेख आहे, ही एका खाजगी शाळेमध्ये कामाला आहे आणि त्याच ठिकाणी एका झाड कापण्याच्या किंवा तोडण्याच्या वादावरून त्या जे जखमी आहेत आणि जो मयत आहे त्यांच्यामध्ये वाद झाला होता आणि याच्यामध्ये छेडछाड झाला असल्याचा आरोप या बाबा बंगाली उर्फ नायरने केला होता। आणि आज सकाळी 11:30च्या सुमारास त्याने 5 राऊंड फायर केले, ज्यातल्या 3 राऊंड जे आहेत ते संबंधित 2 जखमी आणि 1 मयत याला लागलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात पुढील तपास जो आहे तो मुंब्रा पोलीस करताना पाहायला ठीक आहे। मिळतात। तर या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे। कुणाल, तुम्ही असेच जोडलेले रहा।